सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। चला तर आज आपण शिकणार आहोत फायनल अकाउंट। मग आज आपण फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम बघणार आहोत। फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ राज ट्रेडर्स ॲज ऑन 31 मार्च 2020। आपल्याला राज ट्रेडर्सचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2020चा। You are required to prepare a trading account and profit and loss account for the year ended 31st March 2020। आपल्याला 31 मार्च 2020चं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलं आणि अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट, आणि त्याच तारखेचं आपल्याला बॅलन्स शीट सुद्धा तयार करायला सांगितलं। ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2020, 31 मार्च 2020चं ट्रायल बॅलन्स दिलेला आहे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड। मग आता आपण पहिली डेबिट साईड बघूया, आणि डेबिट साईडमध्ये जेही आपण बघणार आहोत ते नंतर मग कुठे जाईल ते पण आपण आताच बघून घेणार आहोत। म्हणजे ते ट्रेडिंग अकाउंटला जाणार की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार किंवा असेट साईडला जाणार हे सुद्धा आपण लगेच बघून घेणार आहोत। मग पहिला आहे ओपनिंग स्टॉक। मग हा ओपनिंग स्टॉक नेहमी जातो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणून ट्रेडिंगचा टी आणि डेबिटचा डी, ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार। आणि नेहमी लक्षात ठेवा ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला सगळ्यात आधी असणार आणि जो क्लोजिंग स्टॉक असतो तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला सगळ्यात शेवटी असणार, म्हणून ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट। त्यानंतर परचेसेस सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला। त्यानंतर प्लांट अँड मशिनरी। आता ही प्लांट अँड मशिनरी म्हणजे व्यवसायाचा काय असतो, व्यवसायाची एक असेट असते, संपत्ती असते, म्हणून ते असेट साईडला जाणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार। इथे लिहिलं आपण ए। त्यानंतर ट्रेड चार्जेस जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला। नंतर कॅरेज इनवर्ड सुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला। कॅरेज इनवर्ड आहे म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला, आणि जर आउटवर्ड असलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। त्यानंतर कोल गॅस वॉटर ट्रेडिंग डेबिट। फॅक्टरी रेंट कसलं आहे, फॅक्टरीचं आहे म्हणून हे ट्रेडिंग डेबिट। कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस डेबिट PD। त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट। त्यानंतर कॅश इन हँड। आता ही कॅश आपल्या हातात आहे, म्हणजे आपल्याकडे जेवढी कॅश आहे ती आपली संपत्ती आहे, म्हणून ही बॅलन्स शीटच्या असेट साईडला। नंतर कॅश ॲट बँकेमध्ये आपले पैसे आहेत, ती सुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला। त्यानंतर वेजेस अनप्रोडक्टिव्ह, जर इथं प्रोडक्टिव्ह वेजेस असतं किंवा नुसतं वेजेसच असतं तर आपण ते ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलं असतं, पण आता इथं अनप्रोडक्टिव्ह वेजेस दिल्यामुळे आपण हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार। कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस डेबिट। त्यानंतर डेटर असेट साईड। त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग 12,000 दिले पण 3 वर्षांचे दिले, आपण फायनल अकाउंट फक्त 1 वर्षाचं करत आहोत, म्हणून इथे आपण 12,000 न घेता इथं 4,000च लिहिणार आहोत, आणि ते ॲडव्हर्टायझिंग कुठे लिहिणार आहोत, आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत। त्यानंतर डिस्काउंट सुद्धा प्रॉफिट अँड लॉस डेबिट। गुडविल ही आहे आपली असेट। नंतर लँड अँड बिल्डिंग हे सुद्धा असेट। त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड बघूया। कॅपिटल जाईल लायबिलिटी साईडला। त्यानंतर सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला 1 नंबर। नंतर लोन फ्रॉम राजकडनं लोन घेतलं म्हणजे हे आपल्याला परत फेडायचंच आहे, परत द्यायचंच आहे, म्हणून ही आपली लायबिलिटी। आणि त्या लोनवर आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे 6% पर ॲनम, म्हणजे आपलं इथे इंटरेस्ट सुद्धा जाणार असतो। त्यानंतर ॲडजस्टमेंट बघूया। पहिले ॲडजस्टमेंट आहे ऑन 31 मार्च 2020 स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹25,000 विच वॉज फाउंड ओव्हर व्हॅल्यूड बाय 25%। आपल्याकडे 31 मार्च 2020ला जो स्टॉक आहे त्याची किंमत किती आहे, 25,000। 31 मार्च 2020 म्हणजे ही शेवटची तारीख आहे। आपला फायनान्शियल इयर काय, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, म्हणजे हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे। मग क्लोजिंग स्टॉक हा 25,000 दिला, पण ते जेव्हा आपण रिव्ह्यू केला तेव्हा आपल्याला म्हणजे काय सापडलं की तो 25% ओव्हर व्हॅल्यू आहे। मग 25% ओव्हर व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याला 100% पाहिजे, तर इथे 125% झाला, म्हणजे 25% जास्त आहे ना, म्हणजे 125% झालं। मग त्याला आपण 100% मध्ये कन्वर्ट करूयात, मग आपल्याला ओरिजिनल स्टॉक मिळेल। मग त्याच्यासाठी आपण एक वर्किंग नोट करूया बघा, त्याच्यासाठी एक वर्किंग नोट करूया। मग इथे
आपला क्लोजिंग स्टॉक 100% पाहिजे. किती पाहिजे? 100%. पण आहे किती? 125%. आणि आपल्याकडे 100% नाही दिलेलं आहे, इथं क्वेश्चन मार्क. आणि 125% किती दिलाय? 25,000. म्हणजे बघा 25,000 दिलेला आहे, पण तो 25% ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजे इथं 25% ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजे तो किती झाला? 125%. म्हणून 125% काय आहे? 25,000. तर 100% किती? मग त्याच्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग 25,000 गुणिले 100, 25,000 गुणिले 100 भागिले 125, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून 125. मग बरोबर किती येणार? मग त्याच्यासाठी बघा, हे 25,000 गुणिले 100 भागिले 125, उत्तर आलं 20,000. किती आले? 20,000. म्हणजे आपला क्लोजिंग स्टॉक आहे 20,000. अशी आपण वर्किंग नोट केली. मग आपण त्या क्लोजिंग स्टॉक, आता ही पहिली ॲडजस्टमेंट बघितली आपण, तर तो क्लोजिंग स्टॉक आपण कुठे लिहायचा? क्लोजिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचा असतो. हा पहिला इफेक्ट. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत असतात. मग या क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट झाला ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता आपण ते दोन्ही इफेक्ट देऊन घेऊया. आधी आपण सगळ्या ॲडजस्टमेंट बघूयात. ॲडजस्टमेंट कव्हर झाल्यानंतर मग आपण बाकीचं जे जे राहिलेलं आहे ते आपण कव्हर करूयात. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहूया पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा. आणि क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या सगळ्यात शेवटी असणार असतो. म्हणून इथे लिहिलं आपण बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक किती दिलेला? तो 25,000 दिलेला आहे, पण तो 125%. मग आपल्याला 100% किती झाला? 20,000. 20,000. मग त्याच्यानंतर त्याचाच सेकंड इफेक्ट जाणार असतो आपला बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला हा सुद्धा क्लोजिंग स्टॉक असल्यामुळे सगळ्यात शेवटी लिहिणार आहोत आपण क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 20,000. पहिली ॲडजस्टमेंट झाली. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे कमिशन ऑफ ₹500 रिसिवेबल फ्रॉम रमेश. आपल्याला 500 रुपये कमिशन मिळणार आहे. किती रुपये कमिशन मिळणार आहे? 500 रुपये कमिशन मिळणार आहे. कोणाकडनं? तर ते रमेशकडनं मिळणार आहे. मग आता कमिशन रिसिवेबल आहे, आपल्याला मिळालेलं आहे का? नाही, ते रिसिवेबल आहे. म्हणजे आपला तिथं फायदा होणार आहे, आपल्याला मिळणार आहेत. मग जेव्हा आपण देणार आहोत तेव्हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं, आणि जेव्हा आपल्याला मिळणार आहे तेव्हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचं. म्हणजे क्रेडिटला आपल्याला जो फायदा होतो तो क्रेडिटला लिहायचा असतो. मग पहिला इफेक्ट इथे होईल प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट, म्हणून लिहिलं आपण PC, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. आणि सेकंड इफेक्ट, आता आपल्याला हे पैसे मिळणार आहेत. काय होणार आहेत? मिळणार आहेत. म्हणून आपण ते कुठे लिहायचे? तर पैसे मिळणार असल्यामुळे आपण ते लिहायचे असेट साईडला. जेव्हा आपण पैसे कोणाला तरी देणार आहोत, नंतर देणार आहोत, तर तेव्हा आपण लायबिलिटीला लिहू. पण आपल्याला नंतर कधीतरी आपल्याला पैसे मिळणार आहेत तर ते असेट साईडला. मग कमिशन रिसिवेबल असल्यामुळे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहूया. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिताना नेहमी 1-2 ओळ सोडून द्यायची, कारण तिथे आपला ग्रॉस प्रॉफिट येत असतो. म्हणून आपण तिथे 1-2 ओळ सोडून बाय कमिशन रिसिवेबल, कमिशन रिसिवेबल, कमिशन रिसिवेबल किती रुपये मिळणार आहेत? 500 रुपये मिळणार आहेत, म्हणून 500 लिहिले. आणि सेकंड इफेक्ट हा जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कमिशन रिसिवेबल किती? 500 रुपये. 2 ॲडजस्टमेंट झाल्या. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹15,000 वर डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड क्लेम ऑफ ₹10,000 ओनली. आता आपल्या व्यवसायातला 15,000चा माल जळून खाक झाला, पण आपण जे इन्शुरन्स केलेलं होतं त्या मालाचा, पण इन्शुरन्स कंपनीने फक्त 10,000चाच क्लेम केला.
म्हणजे 10,000चा माल फक्त त्यांनी जाळाला असं गृहीत धरलं. मग आपला 15,000चा माल जाळाला होता, तर मग आपला 5,000चा इथे लॉस झाला. 10,000 रुपये इन्शुरन्स कंपनी आपल्याला देईल, पण बाकीचे 5,000 हा आपला लॉस झाला. म्हणून एकूण लॉस झाला तो आपण लिहिणार आहोत ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि जेवढा माल जाळाला तो आपल्याला इन्शुरन्स कंपनी देणार आहे, म्हणून हे आपल्याला मिळणार आहे, म्हणून हे असेट साईडला लिहिणार. आणि 5,000 आपला लॉस झाला म्हणून हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. मग इथे आपण काय काय लिहिणार, हे जे 15,000 आहेत ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्यानंतर 10,000 आपल्याला मिळणार आहेत, मग हे असेट साईडला, आणि 5,000 आपला लॉस झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग क्रेडिट, असेट आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मग हे लिहून घेऊयात आपण. पहिले 10,000 आपला 15,000 आपला 15,000चा माल जळाला, म्हणून इथे बाय ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आग लागून आपला माल जळाला. किती रुपयाचा जळाला? 15,000 रुपये. 15,000. आणि इन्शुरन्स कंपनीने फक्त आपल्याला 10,000चाच क्लेम केला, म्हणून इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला 10,000च मिळतील. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्शुरन्स क्लेम किती रुपये मिळणार? 10,000. आणि आपला 5,000चा लॉस झाला, म्हणून तो जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू गुड्स डिस्ट्रॉयड लॉस. किती झाले? 5,000. 5,000चा लॉस झाला, गुड्स जाळल्यामुळे 5,000चा इथे लॉस झाला. त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल टू बी चार्ज ॲट 6% पर ॲनम. आपलं जे कॅपिटल आहे त्याच्यावर 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. एका वर्षाला 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. मग आपलं कॅपिटल किती आहे? मग आपण कॅपिटल लिहून घेऊया आधी. तर ते कॅपिटल दिलेलं आहे 2,75,000. मग हे कॅपिटल कुठे जाणार? तर ते लायबिलिटीला जाणार. पण लायबिलिटीला कधी जाणार? तर आधी ते आपण कॅपिटल अकाउंट बनवलेला आहे त्याच्यामध्ये आधी लिहिणार, आणि त्याचा जो बॅलन्स असतो तो नंतर लायबिलिटीला जाणार असतो. मग आता पहिलं कॅपिटल अकाउंटला आपण हे कॅपिटल लिहूया. मग कॅपिटल अकाउंटला कॅपिटल लिहिताना क्रेडिट साईडला लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती दिलेलं आहे? कॅपिटल दिलेलं आहे 2,75,000. 2,75,000. 2,75,000 आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे, आणि त्याच्यावर 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. मग हा इंटरेस्ट देणार असतो तेव्हा आपला जो कॅपिटल असतं, जे कॅपिटल असतं त्याच्यावर आपण 6% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून देणार असतो. मग हा इंटरेस्ट देणार असतो तर आपला इथे खर्च होणार असतो. मग पहिला इफेक्ट जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार असतो. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता 6% कॅपिटल द्यायचं आहे आपल्याला, कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचं आहे. मग 2,75,000 हे आपलं कॅपिटल आहे, गुणिले 6% 16,500 आपण त्या कॅपिटलवर इंटरेस्ट देणार आहोत. 16,500. आणि दुसरा इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 16,500. 16,500. आता चौथी ऍडजस्टमेंट झाली. त्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट परचेस ऑफ मशिनरी वर्थ ₹30,000 इन्क्लुडेड इन परचेस.
आता आपण जी मशिनरी परचेस केली, नवीन मशिनरी परचेस केली 30,000ची, पण ती मशिनरी जी परचेस केली ती आधीच परचेसमध्ये इन्क्लूड केलेली आहेत. मग आपण आधीचं परचेस असतं त्यामधनं ही मशिनरी लेस करायची आणि नवीन मशिनरी आधीच्या मशिनरीमध्ये ऍड करायची. आधी जर आपल्याकडे मशिनरी असेल तर त्याच्यात ऍड करायची, जर नसेल तर फक्त असेट साईडला तशी लिहून द्यायची. मग बघा, मग त्याचे दोन इफेक्ट काय होणार. पहिला इफेक्ट होणार लेस फ्रॉम परचेस आणि दुसरा इफेक्ट होणार ऍड इन मशिनरी किंवा असेट साइड आणि इथे ट्रेडिंगच्या डेबिटला. मग ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस मधनं लेस करायची आहे. मग इथे आपण परचेस लिहिलेलं नाहीये, तर नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला पहिला येणार असतो टू ओपनिंग स्टॉक आणि 2 नंबरला येणार असतं टू परचेस. मग आता आपल्याकडे परचेस आहे का, तर आपण ट्रायल बॅलन्स मधनं परचेस घेऊया. परचेस किती दिलेला आहे, 4,50,000. परचेस दिलेला आहे 4,50,000. याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण हे इनरला लिहिणार आहोत 4,50,000 आणि त्याच्यामधनं लेस काय करायचं आपल्याला, का नवीन मशिनरी परचेस घेतली ती आपण लेस करणार आहोत. लेस न्यू मशिनरी लेस करूया. किती रुपयाची ती, 30,000 रुपये. 30,000 आणि आउटरला परचेसचा जो राहिलेला बॅलन्स आहे तो येईल. मग 4,50,000 वजा 30,000 तर येईल 4,20,000. आणि याचा सेकंड इफेक्ट काय सांगितलं, मशिनरीमध्ये ऍड होईल. म्हणजे असेट साईडला जी मशिनरी लिहिलेली आहे आपण आधी तिच्यामध्ये 30,000 ऍड होईल. मग आपण असेट साईडला जाऊयात. बॅलन्स शीटच्या असेट साईडला मशिनरी लिहिलेली नाही आपण. मग आता ट्रायल बॅलन्स मध्ये जर मशिनरी आहे तर आपण ती लिहून घेऊयात. मग मशिनरी कुठे गेली, तर इथे ट्रायल बॅलन्स मध्ये प्लांट अँड मशिनरी बघा 1,50,000. मग आपण आता ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून घेऊयात. प्लांट अँड मशिनरी किती दिलेली आहे, 1,50,000. मग त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण ती इनरला लिहूया 1,50,000 आणि नवीन मशिनरी आता आली ती आपण ऍड करूया. ऍड न्यू मशिनरी किती रुपयाची आहे, 30,000 रुपये आणि त्याची टोटल आपण आउटरला लिहूया 1,80,000. आता आपल्या 5च्या 5 ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याकडे ट्रायल बॅलन्स मध्ये जेही बॅलन्स आहेत ते सगळे आता आपण एक एक लिहून घेऊयात. मग पहिला आहे ओपनिंग स्टॉक जाणार ट्रेडिंगच्या डेबिटला 90,000 रुपये. मग ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक 90,000. आता कुठेही ऍडजस्टमेंट नाही, मग सगळे बॅलन्स हे आपण आउटरला लिहिणार आहोत 90,000. त्यानंतर परचेसेस झालेला आहे, प्लांट अँड मशिनरी झाली, ट्रेड चार्जेस ट्रेडिंग डेबिट 12,000. ट्रेड चार्जेस टू ट्रेड चार्जेस 12,000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग डेबिट 5,000. टू कॅरेज इनवर्ड 5,000. त्यानंतर कोल गॅस वॉटर ट्रेडिंग डेबिट 1,500. टू कोल गॅस वॉटर 1,500. त्यानंतर फॅक्टरी रेंट ट्रेडिंग डेबिट 2,000. फॅक्टरी रेंट ट्रेडिंग डेबिट 2,000. टू फॅक्टरी रेंट 2,000. नंतर कॅरेज आउटवर्ड असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 3,000. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कॅरेज आउटवर्ड
कॅरेज आउटवर्ड किती दिलेलं आहे? कॅरेज आउटवर्ड दिलेला आहे 3000. कॅरेज आउटवर्ड 3000. नंतर आहे कॅरेज आउटवर्ड नंतर जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट 5500 टू जनरल एक्सपेन्सेस 5500. त्यानंतर कॅश इन हँड असेट साईड, बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड, कॅश इन हँड किती दिलेले आहे? 2000. त्यानंतर कॅश ॲट बँक असेट साईड 12000, कॅश ॲट बँक 12000. त्यानंतर वेजेस अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मग अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 22000. त्यानंतर डेटर जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर किती दिलेले? 40000. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग 3 वर्षांची दिलेली आहे, पण आपण 1 वर्षाचं अकाउंटिंग करतोय, फायनल अकाउंट करतोय, म्हणून आपण 1 वर्षाचं घेणार. मग 3 वर्षांचे जर 12000 दिले, मग 12000 भागिले 3, तर इथे येणार 4000. 1 वर्षाचे ॲडव्हर्टायझिंग येणार 4000. ते जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण टू ॲडव्हर्टायझिंग 4000. 1 वर्षाचे 4000. त्यानंतर डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू डिस्काउंट किती दिलेले? 3000. त्यानंतर गुडविल दिलेले आहे 20000. गुडविल दिलेलं आहे 20000 असेट साईड. गुडविल 20000. गुडविल दिल्या 20000. लँड अँड बिल्डिंग असेट साईड, लँड अँड बिल्डिंग 77000. त्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड कॅपिटल आपण लिहिलेलं आहे. कॅपिटल कुठे लिहिलं आपण? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला 2,75,000. त्यानंतर सेल्स जाईल ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिल्यांदा 1 नंबरला जाईल. मग बाय सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स किती दिलेलं आहे? 6,12,000. 6,12,000. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे लोन फ्रॉम राजकडनं लोन घेतलेलं होतं 20,000 रुपये. मग लोन जाईल लायबिलिटी साईडला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता कॅपिटलसाठी आपण 1-2 ओळ सोडल्यानंतर आपण इथे लिहूया लोन फ्रॉम राज किती येते? 20,000 रुपये. 20,000 आपण राजकडनं लोन घेतलं होतं. 20,000 रुपये, पण त्याच्यावर पण आपल्याला 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. मग 6% इंटरेस्ट द्यावा लागणार आहे, तर हा आपला काय झाला? खर्च झालेला आहे. म्हणून तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत आपण. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन लोन किती रुपये? मग 20,000 वर 6%. 20,000 गुणिले 6% 1,200 रुपये. मग इंटरेस्ट ऑन लोन आहे आपला 1,200 रुपये. आणि हाच इंटरेस्ट पण आपल्याला या लोन सोबत द्यायचा असतो, म्हणून हा पण द्यायचा आहे, म्हणून इथे लोन मध्ये ऍड होईल. ऍड इंटरेस्ट ऑन लोन
इंटरेस्ट ऑन लोन, तर मग ॲड केल्यानंतर 20,000 हे 20,000 आपण इनरला लिहूया 20,000 आणि हे इंटरेस्टचे 1200, तर हे एकूण होतील 21,200. 21,200. आता ट्रायल बॅलन्समधले सगळे बॅलन्स आपण लिहिले आहेत. आता आपल्याला हे फायनल अकाउंट काय करायचं, क्लोज करायचे. मग त्यासाठी आपल्याला पहिलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावं लागणार. मग ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना दोन्ही साईडची टोटल करायची आणि ज्या साईडची टोटल जास्त आहे ती टोटल दोन्ही साईडला लिहून घ्यायची आणि ज्या साईडची टोटल कमी आहे ती टोटल आपण जास्तीच्या टोटलमधनं कमी टोटल ही लेस करून तो डिफरन्स असतो तो आपण लिहायचा असतो. मग त्यावरनं आपल्याला कळतं की प्रॉफिट आहे की लॉस आहे. मग आता आपण पहिली डेबिटची टोटल करूया. डेबिटची टोटल 90,000 अधिक 4,20,000 अधिक 12,000 अधिक 5,000 अधिक 1,500 अधिक 2,000. आता डेबिटची टोटल आली 5,30,500. मग ही 5,30,500 ही टोटल आपण बाजूला लिहून घेऊया. 5,30,500. त्याच्यानंतर क्रेडिटची टोटल करूया. क्रेडिटची टोटल किती आहे, 6,12,000 अधिक 15,000 अधिक 20,000. टोटल आली 6,47,000. 6,47,000 टोटल आली 6,47,000. आता क्रेडिटची टोटल जास्त आहे म्हणून आपण ही टोटल दोन्ही साईडला लिहून घेऊया. मग दोन्ही साईडला लिहूया 6,47,000. 6,47,000 आणि डेबिटची टोटल होती 5,30,500. ही लेस करूया. मग 6,47,000 वजा 5,30,500 1,16,500. आता क्रेडिटची टोटल जास्त होती आणि डेबिटची कमी आहे. ज्या साईडला कमी आहे तिथे आपला आलेला डिफरन्स लिहायचा असतो. मग किती डिफरन्स आला, 6,47,000 वजा 5,30,500, तर तो डिफरन्स आला 1,16,500. मग इथे लिहूयात आपण 1,16,500. आणि जो डेबिटला जो डिफरन्स येतो त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट म्हणजे आपला इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी, म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट आला 1,16,500. ट्रेडिंग अकाउंट मधला प्रॉफिट तो ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करूयात. मग टू ग्रॉस प्रॉफिट 1,16,500 हा जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंगचा डेबिटचा बॅलन्स हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाणार असतो. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. बाय ग्रॉस प्रॉफिट किती होता, 1,16,500. मग इथे 1,16,500. आता परत सेम प्रोसेस जसं ट्रेडिंग अकाउंटचं केलं होतं तसंच. मग दोन्ही साईडचे टोटल करूया. मग पहिली डेबिटची टोटल 5,000 अधिक 16,500 अधिक 3,000 अधिक 5,500 अधिक 22,000 अधिक 4,000 अधिक 3,000 अधिक 1,200. टोटल आली 60,200. ही सुद्धा आपण एका ठिकाणी लिहून घेऊया 60,200. आणि त्याच्यानंतर क्रेडिटचे टोटल आहे 1,16,500 अधिक 500 म्हणजे 1,17,000. 1,17,000 लिहून घेतली. मग क्रेडिटची जास्त आहे डेबिटची कमी आहे. मग क्रेडिटच्या टोटल मधनं डेबिटची टोटल लेस करूया. मग 1,17,000 वजा 60,200 डिफरन्स आला 56,800. मग क्रेडिट जास्त आहे आणि डेबिट कमी आहे म्हणून डेबिट साईडला आपण लिहूयात 56,800
आणि जी दोन्ही साईडची टोटल केल्यानंतर जी जास्त टोटल आली होती ती दोन्ही साईडला लिहून घेऊया. ती आली होती 1,17,000. 1,17,000. 1,17,000 आणि हा जो डिफरन्स आला 56,800 डेबिटला आला म्हणून हा पण प्रॉफिट आहे. पण इथे प्रॉफिट अँड लॉसचा जो प्रॉफिट असतो तो नेट प्रॉफिट, म्हणून टू नेट प्रॉफिट. 56,800. मग हा जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो नेट प्रॉफिट जाणार असतो आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतो तो बॅलन्स आपला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाणार. म्हणून क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट किती आलेला आहे? 56,800. 56,800. मग आता आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. सेम प्रोसेस दोन्ही साईडचे टोटल करूया. मग डेबिट साईडला तर काहीच नाही आहे. मग क्रेडिट साईडची टोटल किती आली? 2,75,000 अधिक 16,500 अधिक 56,800. तर टोटल आली 3,48,300. 3,48,300 दोन्ही साईडला लिहिली. 3,48,300. डेबिटला काहीच नाही म्हणजे बॅलन्स पण तेवढाच आला 3,48,300. आपण ओपनिंगला लिहिलं होतं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 2,75,000. तर क्लोजिंगला येईल टू बॅलन्स कॅरीड डाऊन. कॅपिटलचा बॅलन्स किती राहिला? 3,48,300. हा कॅपिटलचा बॅलन्स कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पहिलं लिहूया कॅपिटल. किती आलेलं कॅपिटल? 3,48,300. 3,48,300. 3,48,300. आता बॅलन्स शीटची दोन्ही साईडची टोटल करूया. पहिली लायबिलिटी साईड करूया. मग 3,48,300 अधिक 21,200. लायबिलिटीची टोटल आली 3,69,500. लायबिलिटीची टोटल आली 3,69,500. आणि आता असेटची टोटल करूया. असेटची टोटल 1,80,000 अधिक 77,000 अधिक 20,000 अधिक 40,000 अधिक 12,000 अधिक 2,000 अधिक 10,000 अधिक 500 अधिक 20,000. आपली लायबिलिटीची टोटल आली 3,69,500. लायबिलिटीची टोटल आली 3,69,500. आणि आता असेटची टोटल करूया. एक मिनिट. आपण जेव्हा ॲडव्हर्टायझिंग केलं होतं बघा, ॲडव्हर्टायझिंग 3 इयर्स, तेव्हा आपण 12,000 होते. पण आपण एकाच वर्षाचं अकाउंटिंग करत आहोत म्हणून आपण 4,000 आपण या वर्षीचा एक्सपेन्सेस दाखवला. पण आपण पुढच्या 2 वर्षांचं पण आधीच आपण एक्सपेन्सेस पेड केलेला आहे. म्हणून तो एक्सपेन्सेस आपण आधीच पेड केलेला आहे म्हणून हा प्रीपेड एक्सपेन्सेस झाला. म्हणून आपण ही प्रीपेड ॲडव्हर्टायझिंग आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिणार आहोत. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टायझिंग किती रुपये? 4,000 या वर्षीचे. मग बाकीचे राहिलेले किती? 12,000 मधनं 4,000 गेले 8,000. 8,000 हे आपले प्रीपेड असणार आहेत. 8,000 आपले प्रीपेड असणार आहेत. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड ॲडव्हर्टायझिंग 8,000. आता असेटची टोटल करूया. असेटची टोटल 1,80,000 अधिक 8,000 अधिक 77,000 अधिक 20,000 अधिक 40,000 अधिक 12,000